त्याही सत्ताधारी पक्षाला शोभतं का? बरोबर आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊयात. तुम्ही ज्या क्लिपचा मगाशी उल्लेख केलेला आहे ते देखील आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. त्याचं उत्तर अनंत कळसे सर यांच्याकडून घेण्याआधी भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक मी आपल्याकडे येतो. विश्वासजी, एका बाजूला राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीच्या काही नेते मंडळींनी जर प्रश्न विचारले तर मात्र त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर करावं अशा प्रकारचा निर्णय घेण्यात येतो. दुसरीकडे जो अंजलीताईंनी मगाशी उल्लेख केला तोच राहुल गांधींनी देखील आणि काँग्रेसने उपस्थित केलेला होता की अनुराग ठाकूर यांनी देखील गंभीर स्वरूपाचे आरोप निवडणूक आयोगावरती केलेले आहेत. मग त्यांनाही प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार. म्हणजे कुठेतरी दोन्ही पक्षांमध्ये किंवा सत्ताधारी विरोधकांमध्ये भेदाभेद होतोय. हा जो प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो त्याचं उत्तरही शोधावंच लागेल. विश्वासजी, पत्राबद्दल ॲफिडेव्हिट बद्दल काल इलेक्शन कमिशनने अतिशय क्लिअर कट सांगितलं की जर तुम्ही 45 दिवसाच्या आत किंवा वेळेच्या आत तुम्ही जर ते काही फ्लॅग ऑफ केले तुम्ही इश्यूज तर त्याच्यावर करणारी कार्यवाहीची प्रोसिजर एक वेगळी आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला जर काही करायचं असेल तर ॲफिडेव्हिटवर तुम्हाला ते मागावं लागतं. आता जे राहुल गांधींनी मागितलंय किंवा अनुराग ठाकरेंनी मागितलंय दोघांनी सेम न्याय अप्लिकेबल आहे. त्यामुळे अनुराग ठाकरेंना स्पेशल ट्रीटमेंट द्यायची आवश्यकता नाही. अनुराग ठाकरेंनी फक्त काही फॅक्ट्स मांडण्याचा प्रयत्न केला, त्यांनी इन्सिस्ट केलेलं नाही आहे. राहुल गांधी सतत इन्सिस्ट करतात आहे, इलेक्शन कमिशनला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात आहे. तोच एक मुद्दा आहे. मात्र आम्ही कुठेही फेवर्ड अशी ट्रीटमेंटची अपेक्षा करत नाही. प्रश्न असा आहे की काल इलेक्शन कमिशनने अतिशय क्लिअर कट सांगितलं की असे अनेक हजारो लोक आहेत की ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांचा जो ऍड्रेस नाही आहे, अशा लोकांना आम्ही 0 हाऊस नंबर असं म्हणतो. आता ही जी पद्धत आहे ही अनेक वर्षांपासून चालत आलेली पद्धत आहे. ठीक आहे, अमित शहा होम मिनिस्टर झाल्यापासून आलेली पद्धत नाही आहे. तर असं एक वातावरण तयार करायचं की इलेक्शन कमिशन काहीतरी वेगळे करताय. होऊ शकते की 70-80 लोकांनी ऍड्रेसेस दिले असतील. मुळामध्ये पोस्टल कम्युनिकेशनसाठी करस्पॉन्डन्ससाठी असे ऍड्रेसेस दिले जातात. मात्र इलेक्शन कमिशनने ज्या प्रकारे क्लिअर केलं की आम्ही 2-3 गोष्टी बघतो की मतदार हा 18 वर्षापेक्षा जास्त आहे का, मतदार हा भारतीय नागरिक आहे का, अशा किमान गोष्टी जर असतील तर त्याला मतदानापासून वंचित करता कामा नये. एवढ्या याच्यावर आम्ही मतदान करतो. मला असं वाटतं अनेक गोष्टींचे जे उत्तर आहेत काल इलेक्शन कमिशनने अतिशय समर्पक दिले. तर कोणाच्या जवळचा आहे कोणाच्या दूरच्या बघण्यापेक्षा अतिशय प्रोफेशनली त्यांनी उत्तर दिले आहे. सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. ते जर राहुल गांधींनी किंवा त्यांच्या इतर सपोर्टरनी ते जर ऐकलं समजलं तर ही प्रोसेस त्यांना समजेल. आता मला सांगा याच्यानंतर खरं तर कळसे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, हायकोर्टात जाऊ शकतात. मात्र डायरेक्ट महाभियोग आजपर्यंत या युपीए सरकारने किती महाभियोग आणले. 2018ला चीफ जस्टिस दीपेन मिश्रांच्या विरुद्ध त्यांनी आणला, मागच्या वर्षी धनकरांच्या विरुद्ध आणला. यांच्याकडे महाभियोगाची एकतर हे नाही आहे, मेजॉरिटी नाही आहे. मात्र फक्त इश्यू सेन्सिटाईज करायचा, लोकांना भ्रमित करायचं आणि जेवढे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्यांचं खच्चीकरण करायचं एकमेव हा यांचा धंदा आहे. बरोबर आहे. खच्चीकरण का केलं जात असावं थेट उत्तर आपण घेऊयात गोपाळ तिवारी आपल्यापासून. गोपाळजी, मगासपासून काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. मग तो 0 ॲड्रेस असेल, फॉर्म 6चा झालेला गैरवापर असेल, तर दुसरीकडे तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे. राहुल गांधी प्रतिज्ञापत्र सादर करतील का? दुसरीकडे अनुराग ठाकूर यांना वेगळी ट्रीटमेंट आणि राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना वेगळी ट्रीटमेंट, असा भेदाभेद आपल्याला देखील वाटतो का? एका बाजूला जे आता विश्वास पाठकजींनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की निवडणूक आयोगासमोर जात असताना तुम्ही काही कायदेशीर मार्गांचा